जिथं सगळं काही शांततेत सुरू असताना अचानक दगडफेक होणं, अराजकता माजणं, सामान्यांमध्ये दहशत निर्माण होणं, ही दहशत वर्षानुवर्ष अशीच कायम ठेवत समाज धुमसट ठेवणं, काश्मीरचं काही वर्षांपूर्वीचं हे दृश्य आता महाराष्ट्रात उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हाच अजेंडा राबवणाऱ्यांना काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करायचं नव्हतं. कलम रद्द झालं तर हिंसाचार माजेल अशा बतावण्या होत होत्या, पण तसं काहीच घडलं नाही. भारत तोडण्याची मानसिकता असलेला हात या अदृश्य शक्तींच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव जाणवू लागलाय. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत भिवंडी, बुलढाणा येथील जळगाव, जामनेर इथं अचानक जमावावर दगडफेक झाली. समाजाच्या आनंदात विघ्न आणण्याचं हे काम कोण करतंय? 20 वर्षांपूर्वी असं चित्र होतं. महाराष्ट्रात मधल्या काळात 2014 ते 2019 दरम्यान राज्य शांत होतं. त्यानंतर पुन्हा हा दहशतीचा भस्मासूर महाराष्ट्रात शिरू पाहतोय. संधी मिळेल तिथं अस्तित्व दाखवतोय. वेळीच सावध व्हा.